झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटला तरी महायुतीमध्ये धुसफूस सुरूच असल्याचे जाणवते। कधी एकमेकांचे अधिकार वापरण्यावरून तर कधी आपल्यावर अन्याय झाल्याच्या कारणावरून, कधी नियुक्ती डावलल्यावरून तर कधी बैठकांना दांड्या मारण्यावरून महायुतीतील मतभेद चौव्हाट्यावर येत आहेत। स्थापनेनंतरही बराच काळ रखडलेला पालकमंत्री नियुक्तीचा वाद अद्यापही पूर्ण मिटलेला नाही। नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांचा तिढा अजून सुटलेला नाही। परंतु दिल्ली दरबाराच्या आदेशावरून नाशिकच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्र्यांचे लाडके गिरीश महाजन यांची वर्णी लागल्याचा सर्वत्र बोलबाला होतोय। असे असले तरी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे दादा भुसे यांनी आपला दावा सोडलेला नाही। त्यामुळे त्यांना सहपालकमंत्री करून या वादावर पडदा पाडण्याचा वरिष्ठांचा प्रयत्न असल्याचेही बोलले जाते। गिरीश महाजन यांच्या नियुक्तीने नाशिकला पालकमंत्री मिळाले, पण रायगडचे काय हा प्रश्न अद्याप जैसे थे आहे। सध्या राज्याच्या राजकारणात मोठा धुराळा उडालाय, पण आता सूत्र फिरताना दिसतंय आणि येत्या 2 दिवसात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मोठा संघर्ष सुरू होता। भाजपने आपले विश्वासू गिरीश महाजन यांना या पदावर बसवलं, पण शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांनी आडवा हात मारला आणि मग महाजन यांच्या निवडीलाच ब्रेक लागला। पण आता पुढे नवीन फॉर्म्युला आलाय। महाजन पालकमंत्री म्हणून कायम राहणार, पण शिवसेनेच्या दादा भुसे यांना सहपालकमंत्रीपद दिलं जाणार, म्हणजेच दोन्ही गटांचं तोंड गोड। नाशिकला पालकमंत्री मिळणं का गरजेचं? कारण 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं मोठं आयोजन सुरू आहे। हजारो कोटींच्या योजना तयार आहेत, पण पालकमंत्री नसल्यामुळे कामं रखडत आहेत। महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासन सगळेच वाट पाहत आहे। कोण निर्णय घेणार, कोण शिक्कामोर्तब करणार? नाशिकचं गणित सुटलं, पण रायगडचा प्रश्न अजूनही पेटलाय। राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदी बसवलं गेलं, पण शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले, त्यामुळे त्यांची नियुक्तीही अडखळली। आता हा तिढा सोडवण्यासाठी मोठी खेळी आखली गेली आहे। दिल्लीकडून आदेश आलेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून तोडगा काढावा, म्हणजे हे 2 नेते टेबलावर बसले की निकाल लागणार। राजकारणात एक गोष्ट नेहमीच खरी ठरते, इथे कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो। त्यामुळे आता महाजन विरुद्ध भुसे हा संघर्ष तडजोडीच्या टप्प्यावर असल्याचं दिसतंय। रायगडमध्ये शिंदे आणि पवार एकत्र बसून काय ठरवतायत याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। नाशिक सिंहस्थाचं मोठं आर्थिक गणित आणि प्रकल्प पाहता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता, जो आता सुटलाय। एकीकडे हे सगळं घडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थाच्या तयारीच्या अनुषंगाने बैठक घेतली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनीही दांडी मारल्यामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।